दरम्यान नाशिकच्या याच खड्डे प्रश्नावरून संजय राऊतांनी चांगलंच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। नाशिकमधील महापालिका आयुक्तांची बदली करा अशी मागणीच राऊतांनी केलेली आहे। शिवाय नाशिकमधील भाजप नगरसेवकांच्या घराबाहेर सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा राऊतांनी दिलेला आहे। सो कॉल्ड पालकमंत्री आहेत, कुंभमेळा मंत्री आहेत, कुंभमेळा आयुक्त आहेत, नाशिकचे आयुक्त आहेत, म्हणजे एवढा निर्ढावलेपणा यांच्यामध्ये येतो कुठून? 10 लोक मरण पावले, तुम्ही सांगताय 7, 8, 6 नाही, आकडा जास्त आहे। माझ्याकडे जे नाव आहे ती 10 लोकांची आहेत। रस्त्यावर 10 लोक खड्ड्यात पडून मरतात तुमच्या हलगर्जीपणामुळं। आणि महापालिकेच्या आयुक्त असतील, मला शेखर सिंग नावाचे जे आयुक्त आहेत त्यांनी माफी मागितली। बरं, काही संवेद नाही की त्यांनी माफी मागितल्या खड्ड्यांमुळे वगैरे, पण आयुक्तांनी मागितले का महानगरपालिकेच्या? हा निर्ढावलेपणा येतो कुठून? रोडवर गेलो होतो, हे वाईट वाटलं की ज्या पद्धतीने तिकडली लोक रस्त्यावरती भाज्या फळं विकणारी महिला डोळ्यात पाणी आणून सांगत होते की आमची काय अवस्था आहे, आम्ही कसं जगायचं, इथे आता काय करणार। म्हणजे नाशिक शहरातल्या प्रशासनानं लोकांना रस्त्यावर स्विमिंग पूल निर्माण करून दिलेले आहेत। हां, स्विमिंग पूलच आहेत, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत स्विमिंग पूल। आता आम्ही 2-4 खड्डे मी पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील, एवढे मोठे खड्डे आहेत। आणि एक दुसरा छोटा खड्डा बघितला, त्यात मिंदे गटाचे सगळे एकत्र करून टाकता येतील, एवढे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत।